रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। महाड आणि पोलादपूर तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास बरसलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। अवकाळी पावसानं आंबा काजू पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। वीटभट्टी व्यवसायाला देखील याचा फटका बसतोय। मागील 4 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं। राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा टॉप 5 मधून बातमी अवकाळी पावसासंदर्भातलीच। नाशिकमध्ये अवकाळी आणि गारपिटीनं द्राक्ष बागांचं अतोनात नुकसान झालंय। गारपिटीनं अनेक ठिकाणी द्राक्षमणी आणि घड गळून पडलेत। गारपिटीनं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अहिल्यानगरच्या संगमनेर आणि अकोला तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसलाय। हातातोंडाशी आलेला कांदा, गहू भुईसपाट झालाय, तर वाटाणा, मका पिकांनाही मोठा फटका बसलाय। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। मोताळा तालुक्याच्या शेंबा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसलाय। यामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालंय। नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीत शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला मक्याचं शेत आडवं झालं। यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं। सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांची आता मागणी आहे। अकोल्यात वादळी वाऱ्यानं केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। शेतकऱ्यांचं जवळपास एकरी 35 ते 40% नुकसान झालं। कांदा उत्पादकांनाही मोठा फटका बसलाय। वक्फ विधेयकासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून घेऊया। अमित शहांनी जिन्नांना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली आहे। भाजपनं हिंदुत्व सोडलं का? आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय। भाजपच्या ढोंगीपणाला विरोध असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। वक्फवरून शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं यावर शिक्कामोर्तब झालाय। ठाकरेंच्या सेनेसाठी कालचा दिवस दुर्दैवी होता। त्यांचे खासदार गोंधळलेल्या स्थितीत होते अशी टीका शिंदेंनी केली आहे। राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे। मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती। जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसलाय का? अशी टीका संजय राऊतांनी केली। यानंतर सभागृहात गोंधळ झाला। वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी चांगलेच आक्रमक झाले होते। मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा त्यांनी आरोप केला। लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत ओवैसींनी फाडली। वक्फ दुरुस्ती विधेयकावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। हे विधेयक म्हणजे मुस्लिमांच्या जमिनी हडप करण्याचं शस्त्र आहे असा हल्लाबोल त्यांनी केलाय। आरएसएस भाजप संविधानावर केलेला हा हल्ला आहे असंही ते म्हणाले। मराठवाड्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून घेऊया। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळी धनंजय देशमुखही उपस्थित होते। 2 ते 3 दिवसांपूर्वीच दादांना सभेत चक्कर आली होती। त्यासाठीच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटायला आलो असल्याचं म्हणण्यात आलंय। सतीश उर्फ खोक्या भोसलेला वनविभागानं ताब्यात घेतलंय। वनविभागाकडून खोक्या भोसलेची चौकशी केली जाणार आहे। शिकारीचं साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणात सतीश भोसलेला वनविभागानं ताब्यात घेतलंय। लातूर शहरातील बोगस अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूलच्या गेटवर पालकांनी राडा घातलाय। गेल्या 1 वर्षापासून सरकारची कोणतीही मान्यता नसताना शाळा सुरू आहे, तर मनसे कार्यकर्त्यांनी अनधिकृत शाळेला कुलूप ठोकत कारवाईची मागणी केली आहे।
हिंगोलीत वाढत्या तापमानाचा फटका कोंबडी उत्पादकांसह अंडी उत्पादकांना बसतोय. पिलं काढण्यासाठी सुरू केलेल्या प्रक्रियेदरम्यान निम्मी अंडी उष्णतेनं नष्ट होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. दोन राज्याला जोडणाऱ्या नांदेडच्या देगलूर तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या 15 वर्षांपासून वाहनधारक खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करतायत. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून अपघातांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलंय. विदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यवतमाळमध्ये जाहीर आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, तालुका प्रमुख संजय रंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करतील. बंदुकीचा धाक दाखवून सराफ दुकानावर दरोडा घालण्यात आलाय. नागपूरच्या पिपळा भागात ही घटना घडली आहे. सराफ दुकानातून 1 किलो सोनं, 15 किलो चांदी घेऊन दरोडेखोर फरार झाल्याची माहिती मिळतेय. तसंच यापूर्वी देखील याच दुकानावर 2 वेळा अशाच प्रकारचा दरोडा पडला होता. बुलढाण्यातील सिंदखेडमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले. 2017 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली, मात्र ठेकेदार अर्धवट काम करून फरार झालाय. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. पाणी द्या, अन्यथा सामूहिक आत्मदहन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. अकोला शहराला आठवड्यातून 2च दिवस पाणी पुरवठा होतोय. त्यातही नळाच्या पाण्यातनं घाण किंवा जीवजंतू येतात. त्यातून पाणी गढूळ फेसयुक्त हिरवं पिवळं रंगाचं आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य आता धोक्यात आलंय. दरम्यान दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून शिंदेसेना आक्रमक झाली आहे. अकोट तालुक्यातल्या सफरचंद शेतीला मोठा फटका बसलाय. झाडाला लागलेलं सफरचंद वाऱ्यामुळे गळून पडलंय. दरम्यान सफरचंदासह पपई, आंबा, गहू, ज्वारी, मका, कांदा आणि केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. कोरटकरचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला. या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. सध्या प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहात मुक्काम आहे. मुंडन आणि भुवया काढत महिलेचं विद्रुपीकरण करण्यात आलंय. सोलापूरच्या बार्शी शहरात ही घटना घडली आहे. चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातनं नवरा, नणंद आणि मेहुण्यानं पीडित महिलेला मारहाण केली आहे. याबाबत महिलेनं बार्शी शहर पोलिसात तक्रार दाखल केली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. राज्यात पुरुष अत्याचाराच्या वाढत्या घटना दुर्दैवी आहेत. अशा घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारनं महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी अशी मागणी आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यात हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये बुलढाण्यातील बाब्या झिंगाटनं पहिला क्रमांक पटकावलाय. बाब्या हन्नूर केसरीचा मान मिळाला. या स्पर्धेमध्ये जवळपास 129 बैलजोडी मालकांनी सहभाग घेतला होता. पंढरपुरात 7 ते 9 एप्रिल दरम्यान मांस मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं निर्णय घेतलाय. पंढरपुरात 8 एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरणार आहे. दरम्यान मंदिर परिसरामध्ये नारळ विक्री फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. आणि आता उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून. जळगाव महानगरपालिकेमध्ये तब्बल 43 बोगस दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पालिकेतील जन्ममृत्यू नोंदणी विभागातील संतापजनक प्रकार आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आलाय. राज्याचे कृषी मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे 2 महिने उलटले तरी नंदुरबारमध्ये फिरकले देखील नसल्यानं नागरिक संतापले. नंदुरबारचे पालकमंत्री हरवल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी मंत्री येतील का असा सवाल शेतकरी विचारतात. नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री करणाऱ्या आरोपीला श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केलाय. मतीन शेख असं आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून इंजेक्शनच्या बाटल्या, नशेच्या गोळ्या आणि 16 मोबाईल ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस अधिक तपास करतायत.
जळगावच्या भुसावळमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाऱ्यानं तळ गाठलाय. त्यात फक्त 7 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आठवडाभरातून आवर्तन न मिळाल्यास पाणी कपातीची वेळ येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस बरसलाय. अचानक आलेल्या पावसानं शेत पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा पीक भुईसपाट झालं. मका पिकाचंही अतोनात नुकसान झालंय. कोकणातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून. वाघ्याच्या समाधीवरून संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाले. संभाजीराजेंनी आज रायगडावर जाऊन वाघ्या समाधीची पाहणी केली. वाघ्या श्वान एक काल्पनिक पात्र असून अतिक्रमण आहे, ते सरकारनं काढावं अशी मागणी संभाजीराजेंनी केली. मालवण राजकोट येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं काम योग्य दर्जाचं होत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी होत्या. या अनुषंगानं आमदार निलेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेत पाहणी करत त्यात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यात. याबाबत संबंधित विभागाकडून योग्य ती कार्यवाही करून घेतली जाईल असं राणे यांनी स्पष्ट केलंय. कुडाळ तालुक्यातील पावशी घावनळे रस्त्यावरती केसरकरवाडी इथं एसटी आणि इको कारची समोरासमोर धडक बसून अपघात झालाय. अपघातात शाळकरी विद्यार्थी किरकोळ जखमी झालाय. सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं आंबा आणि काजू बागांना मोठा फटका बसलाय. पावसानं कणकवली, नरडवे इथं हापूसची कलमं मोडून पडली आहेत. त्यामुळे यावर झालेला आंबा वाया गेलाय. नाशिकमधील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून. नाशिक शहरात अवकाळी पाऊस बरसतोय. तसंच शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. अवकाळीचा कांदा, द्राक्षासह अन्य पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कांद्याच्या शेतात अक्षरशः चिखल झालाय. मुळाशी पाणी साचल्यानं कांद्याची मुळं देखील आता सडण्याची शक्यता आहे. उन्हाळा कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्यानं कवडी मोल भावात कांदा विकावा लागणार आहे. नाशिकमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके एसआयटीचे प्रमुख असतील. रंगपंचमीच्या दिवशी आंबेडकर नगरात 2 भावांची हत्या करण्यात आली होती. त्याचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली गेली आहे. 1 रुपयाच्या वादातनं खून झाल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली आहे. सिडको परिसरात 10 रुपयाची सिगरेट 11 रुपयाला का विकतो याचा जाब विचारणाऱ्या व्यक्तीचा टपरी चालकानं खून केलाय. मद्यपी ग्राहकानं टपरीतील साहित्याची नासधूस केल्याच्या रागातनं टपरी चालकानं काठीनं मारहाण केली. त्यात ग्राहकाचा मृत्यू झाला. चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचे 24 तास दर्शन मिळणार आहे. सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव 5 ते 12 एप्रिलपर्यंत होईल. तसंच ट्रस्टनं भक्तांच्या सुरक्षिततेसाठी अपघाती विमा उतरवलाय. गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ठाण्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. ठाण्यात वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विना हेल्मेट दुचाकीस्वारावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. उल्हासनगरच्या एसबीआयच्या बँकेत मनसैनिकांनी राडा केला. बँकेत लावलेलं बॅनर मनसैनिकांनी फाडलंय. दरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुखांनी बँक मॅनेजर मराठीच्या मुद्द्यावर निवेदन दिलं. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आलंय. कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती उभारत ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. 3 महिने उलटूनही न्यायालयानं दिलेल्या एकाही सूचनेवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे 7 दिवसात कारवाई न केल्यास संबंधितांविरुद्धच न्यायालयाचा अवमान केला म्हणून याचिका दाखल करणार असल्याचा इशारा याचिकाकर्त्यांनी दिलाय. मुंबई रेल्वेच्या वाढत्या गर्दीचा आणखी एक बळी गेलाय. मध्य रेल्वे मार्गावरच्या कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. रुपेश गुजर असं मृत तरुणाचं नाव असून तो डोंबिवलीतल्या तुकाराम नगरमध्ये राहत होता. राज्यमासा पापलेट पालघरमध्ये संकटात असल्याची बातमी सामनं दाखवली होती. मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडून दखल घेण्यात आली आहे. पापलेटच्या पिलांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितलंय. आणि आता बातमी पुण्यातनं. पुण्यातील ससून रुग्णालयात एसीबीनं छापेमारी केली आहे.
एसीबी छापेमारीमध्ये अटक केलेल्या ससूनमधील अधिकाऱ्यांच्या घरात मोठं घबाड सापडलंय. छापेमारीत जयंत चौधरींच्या घरातून 39 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सुरेश बनवले यांच्या घरातून एसीबीनं 1,35,95,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित गोरखेंनी केलाय. रुग्णालयानं महिलेच्या कुटुंबाकडे 10 लाख भरा असं सांगितलं होतं. कुटुंब 2.5 लाख रुपये भरायला तयार असताना रुग्णालयानं तिला दाखल करून घेतलं नाही, त्यामुळे महिलेचा मृत्यू झालाय. शिवधर्म फाउंडेशननं संभाजी ब्रिगेड विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज असं पूर्ण लिहावं किंवा संघटनेचं नाव बदलावं अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपकण्णा काटे यांनी केली आहे. जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींविरोधात पुणे श्रमिक पत्रकार संघानं आंदोलन पुकारलं. यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निदर्शनं करण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या विशेष विधेयकातील तरतुदींविरोधात निवेदन देण्यात आलं. दोन अनाथ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडेवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला अटक देखील करण्यात आली आहे. कुकडेंवर अनेकांचं धर्मांतर केल्याचा देखील आरोप आहे. आता कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी नसून त्यानं 2024 मध्येच राजीनामा दिल्याची माहिती समोर येते. बातमी मुंबईतनं आता पाहायच्यात टॉप 5. ठाकरेंच्या एसनशीला शिंदेंनी यूज अँड थ्रोनं उत्तर दिलंय. वापरा आणि फेका ही ठाकरेंची नीती आहे. त्यांना जनतेनं जागा दाखवून दिल्याची टीका शिंदेंनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंनी शिंदेंचा उल्लेख एसनशी असा केला होता, त्यावरून शिंदेंनीही पलटवार केलाय. शिवसेनेतील मतभेदांनंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा दावा दीपक केसरकर करतायत. मात्र पुन्हा युतीची स्थापना करा असं शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. मात्र ठाकरेंनी त्याला विरोध दर्शवला, तेव्हाच एकनाथ शिंदेंनी पुढचं पाऊल उचललं असं दीपक केसरकर म्हणतात. वरळीमधील एसआरए कार्यालयासमोर मनसेनं धडक मोर्चा काढला. गेल्या 30 वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पाबाबत विचारणा करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. तसंच अधिकाऱ्यांच्या चर्चेतून योग्य मार्ग नाही निघाला तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. मुंबई नियंत्रण कक्ष आणि मुंबई सेंट्रलवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या मध्यधुंद सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. मुलुंड रेल्वे स्थानकातून निघून जाण्यास सांगितल्यानंतर आरोपी पियुष शुक्ला पोलिसांवर संतापला. शुक्लाला अपमानित वाटलं आणि त्यानं दारूच्या नशेत 100 क्रमांकावर ही धमकी दिली आहे. तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता का? या प्रश्नाचं उत्तर होयच असेल, कारण फेसबुक इंस्टाग्राम कुणाच्या मोबाईलमध्ये नसेल असं होऊच शकत नाही. मात्र आता तुम्हाला फेसबुकसाठी पैसे मोजावे लागू शकतात. होय, असा दावा करण्यात आलाय आणि त्यामुळेच आम्ही या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलंय पाहूया. इन्स्टा फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार. महिन्याला करावा लागेल प्लान रिचार्ज. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही फेसबुक, इन्स्टा वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल रिचार्ज सारखा प्लान खरेदी करावा लागणार आहे. होय, कारण आता फुकटचं फेसबुक, इन्स्टा वापरणाऱ्यांसाठी मेटा भुर्दंड लावणार आहे असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. इन्स्टा आणि फेसबुक असलं की आजूबाजूला बोलायला कुणीही नसलं तरी चालतं. तासनतास लोक फेसबुक आणि इन्स्टावर वेळ घालवत आहेत. फोटो व्हिडिओ शेअर करणं, दुसऱ्यांचे फोटो पाहणं, लाईक्स, शेअर, कमेंट्स, पोस्ट लिहिणं हा सगळा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. त्यामुळे खरंच आता इन्स्टा फेसबुकसाठी पैसे लागणार आहेत का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. देशभरात इन्स्टा आणि फेसबुकचे कोट्यवधी युजर्स आहेत. त्यामुळे याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. फेसबुक, इंस्टाग्राम तुम्ही वापरत असाल तर आता पैसे मोजावे लागतील, कारण मेटा आता पेड पॉलिसी लागू करणार आहे. त्यामुळे तुम्हाला महिन्याला भुर्दंड लागणार आहे.
हा दावा केल्यामुळं आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत मेटाकडूनच माहिती मिळू शकते. त्यामुळं आमच्या टीमनं मेटाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. खरंच मेटा आता फेसबुक इन्स्टासाठी पैसे लावणार आहे का हे जाणून घेतलं. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. मेटाकडून इन्स्टा आणि फेसबुकसाठी पेड पॉलिसीचा विचार सुरू आहे. मेटा एक कॉम्बो ऑफर लॉन्च करू शकते. जाहिरात मुक्त एडिशन 1445 रुपये प्रति महिना. हे फीचर फक्त डेस्कटॉप युजरसाठीच असेल. जाहिराती न पाहणाऱ्यांसाठी पेड पॉलिसीचा विचार सुरू आहे. आपल्या देशात इन्स्टा फेसबुकवर पैसे लागू करण्याबाबत सध्या विचार नाही. सध्या ब्रिटनमध्ये यावर विचार सुरू आहे. मात्र भविष्यात फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत मेटा फेसबुक आणि इन्स्टासाठी पैसे लावणार असल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.